नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत. वसू आणि रम्या आता विक्रमकडे येतात. वसू आता विक्रमला म्हणते, काय रे दादा, तू तर माझे राखीचा धागा सेल करून टाकलास, दे मी बांधून देते. त्याच वेळेला नंदिनी म्हणते की एक मिनटं, अहो वसू आत्या अशा खोट्या नात्यांच्या गुंत्यात बाबांना का अडकवून ठेवताय, असं म्हणून आता जीवा, नंदिनी, काव्य आणि पार्थ घरामध्ये येत असतात. तर वसू आणि रम्या एकदम रोखून त्यांना पाहत असतात. कारण आता वसू ही खूप वैतागलेली असते. ती मानिनी आणि विक्रमला म्हणते की आता हिचं काय आहे, एकदाचं बोलून टाक नंदिनी आणि ना संपवून टाक हा विषय. नंदिनी म्हणते हो ना, विषय संपवायचाच आहे, म्हणूनच मी आज बोलायला आली, असं म्हणून ते आता सँडीला आवाज देते. आणि मग आता सँडी दरवाजामधून घरामध्ये येतो. त्याला आता येताना पाहून वसू आत्या आणि रम्याला खूप मोठा धक्का बसतो. कारण त्यांना समजतं की हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून दीपकचा साथीदार आहे, जो नंदिनीला लग्नातून किडनॅप करून घेऊन चालला होता. तर त्याच्या अशा येण्याने वसू आत्यांची बोलतीच बंद होते. तर त्याला आता नंदिनी सांगते की आता सँडी, तूच एक आहेस की माझा पुरावा घरच्यांसमोर बोलशील, आता तू सांग काय आहे ते. पण त्याला आठवतं की कशाप्रकारे जीवाने त्याला हॉस्पिटलमध्ये समजावलं होतं की नंदिनीचा उपकार कधीही विसरू नको, तिने आज तुझ्या बाळाला रक्त दिलंय, तेव्हा त्याची जाणीव ठेवून तिच्याबद्दल सगळं सत्य माझ्या घरी येऊन सांग. म्हणूनच हा सँडी जीवाच्या शब्दाला मान देऊन देशमुखांच्या घरी आलेला असतो. तेव्हा आता सत्य काय आहे हे समोर येणार आहे. प्रेक्षकांनो, पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम.